नमस्कार, मी संकेत आवटे. एक पेनी स्टॉक आपण आता डिस्कस करणार आहोत, पण एक सगळ्यात महत्त्वाचा डिस्क्लेमर मी तुम्हाला देऊ इच्छितो. पेनी स्टॉकमध्ये आपण तेवढंच इन्व्हेस्ट करायला पाहिजे जेवढी अमाऊंट आपण जरी कमी झाली तरी सहन करू शकतो. जरी ती अमाऊंट आपल्याकडे नसेल तरी एवढा मोठा आपल्यावर फरक पडणार नाही, एवढीच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. पण असा पेनी स्टॉक सेफ आहे. मी असा कुठला तरी फालतू पेनी स्टॉक सांगणार नाही जी कंपनी उद्यातून बंद पडेल, बिलकुल नाही. पण एक असा पेनी स्टॉक ज्याचं नाव प्रत्येकाला माहिती आहे. हो, 5 वर्षाच्या व्यक्तीपासून ते 50-100 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला या कंपनीचं नाव माहिती आहे आणि या कंपनीचं नाव आहे बँक ऑफ महाराष्ट्र. याच्यामध्ये खूप काही संधीज आपल्याला पाहायला मिळतील. टेक्निकल अनालिसिस मी तुम्हाला सांगेन. इन डेप्थ बघितल्याशिवाय व्हिडिओ स्किप करू नका, कारण खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन यामध्ये आहे. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. एक बेसिक बँकेचं जे अनालिसिस करावं लागतं त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट कॅपिटल ॲडिक्युसी रेशो जर बघितला तर 13.65% आहे. नेट इंटरेस्ट मार्जिन 3.6%, ग्रॉस NPA 7.69%. ह्यूज आहे, हेवी आहे, निगेटिव्ह आहे. हे आपल्यासाठी थोडं जेवढं कमी असेल तेवढं बेस्ट असतं. नेट NPA जर बघितलं तर 2.59, ठीक आहे, डिसेंट आहे, पण यापेक्षा कमी असणं एक्सपेक्टेड आहे. नो इश्यू. तरी सुद्धा आपण टेक्निकली चार्ट बघून आपण इन्व्हेस्ट करणार आहोत. कासा रेशो जर बघितला तर 50.91% कडे पाहायला मिळतो. बँक ऑफ महाराष्ट्राचं मार्केट कॅप आहे 12,754 कोटी रुपयाचं. मार्केट कॅप जास्त आहे. करंट प्राइस 19 रुपये आहे. स्टॉकचा PE जर बघितला तर 13.2%, ROCE 4.25, सेल्स ग्रोथ 9.62 1 वर्षाची, पण 7 वर्षाची सेल्स ग्रोथ मायनसमध्ये झालेली पाहायला मिळते. कारण तुम्हाला माहिती आहे बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे निवांत काम. निवांत कामाचं एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं असेल तर बँक ऑफ महाराष्ट्र. सगळं संथ गतीने निवांत चालतं. ही तुम्हाला इकडे सेल्स ग्रोथमध्येच पाहायला मिळतं. 5 वर्षाची सेल्स ग्रोथ -1.88%, 2% सेल्स ग्रोथ मायनसमध्ये गेले मागच्या 5 वर्षामध्ये. ही सुद्धा एक निगेटिव्ह गोष्ट आहे. EPS 1.45, ROE बघितला तर 4.92 आहे. बुक व्हॅल्यू 18.3. हाय आणि लो जर इकडे तुम्ही बघितला तर थोडं इंटरेस्टिंग तुम्हाला पाहायला मिळेल. 17 रुपये याने लो बनवला होता आणि हाय जो आहे तो 32 रुपयाचा आहे. करंट प्राइस अराउंड त्याच लेवलला आहे. 17 आणि 19 जास्त फरक नाही. जवळपास हा स्टॉक इथून डबल झालेला आहे 1 वर्षामध्ये आणि पुन्हा तो लो लेवललाच आलेला आहे. 19 रुपये म्हणजेच 17 रुपयाच्या आसपास लो लेवल. डिव्हिडंड 0%. कंपनी प्रॉफिटेबल आहे तरी सुद्धा डिव्हिडंड देत नाही. ही सुद्धा एक निगेटिव्ह गोष्ट आहे. या स्टॉकला आपण क्वार्टरली रिझल्ट बघतोय, थोडंसं जास्त फोकस करतोय. याचं महत्त्वाचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. मार्च 2019 मध्ये रेव्हेन्यू जो होता तो 2775 कोटी रुपये होता. रेव्हेन्यू इकडे वाढताना दिसला. डिसेंबर 2019 मध्ये 3000 कोटी आपल्याला पाहायला मिळाला, पण परत सेम त्याच रेंजमध्ये याची मुवमेंट सुरू आहे. जवळपास 3200-3300 कोटीपर्यंत रेव्हेन्यू पोहोचला आणि याचा जर नेट प्रॉफिट बघितला तर 75 कोटीपासून 150 कोटी, 200 कोटी, 274 आणि 310 कोटीपर्यंत सध्या प्रॉफिट जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजेच स्टॉकमध्ये चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते. ग्रोथ आहे, प्रॉफिट वाढतंय, सेल्स पण वाढतोय, म्हणजेच एक पॉझिटिव्ह साईन आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच मी तुम्हाला थोडंसं क्वार्टरली रिझल्टमध्ये दाखवतोय. पण जर आपण NPA पाहिला तर इकडे पाहायला मिळेल 16% वरून परत 4.73%. म्हणजे हा ओव्हरऑल NPA पाहतोय आपण. ग्रॉस NPA प्रत्येक क्वार्टरली 16% पण दिसेल आणि 4%. खूप मोठी तफावत इकडे आपल्याला पाहायला मिळते. पण नेट NPA जेव्हा आपण बघणार ना तेव्हा 5% वरून परत 1% आलेला इकडे आपल्याला पाहायला मिळतो. सो ओव्हरऑल इयरली प्रॉफिट अँड लॉस जर आपण बघितलं 2010 पासून 4736 कोटी रुपयाचा सेल कंपनीचा होता आणि तिथून इकडे 12000 कोटीपर्यंत पोहोचला, 13 पर्यंत पोहोचला, पण परत हा डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता सध्या पुन्हा तो 13च्या दिशेने वाटचाल करतोय. म्हणजे मोठी ग्रोथ अशी काही कंपनीची आपल्याला पाहायला मिळत नाही गेल्या 7-8 वर्षामध्ये. नेट प्रॉफिट 440 कोटी, पण इथे मात्र 4000 कोटी रुपयाचा लॉस कंपनीने बुक केलाय. पण 2020 मध्ये 399 कोटी रुपयाचं प्रॉफिट आहे. इकडे 21 मध्ये सुद्धा प्रॉफिट आहे आणि 22 मध्ये सुद्धा प्रॉफिट पाहायला मिळत आहे. सो त्यामुळे आता मी तुम्हाला सांगतोय की इन्व्हेस्ट करण्यायोग्य हा स्टॉक मला सध्या तरी वाटतोय. शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे 87% शेअर्स आहेत, जे वाढून आता जवळपास 91% पर्यंत पोहोचलेत. प्रमोटर शेअर वाढवतोय.
गुड साईन आहे. 2021 मध्ये 93.33% शेअर्स होते, परत 21 मध्ये 90.97 म्हणजे 91% शेअर्स आता सध्या प्रमोटरकडे आहेत. FIIs कडे खूप कमी इन्व्हेस्टमेंट आहे, जवळपास 0.12%. DIIs कडे थोडीशी जास्त दिसत होते आपल्याला, ही जी 8% आहे ती परत 3.70%. पब्लिकचा विश्वास खूपच कमी आहे आणि सध्या तो वाढतोय असं वाटतंय, कारण पब्लिककडे 5.21% शेअर्स आहेत. हा चार्ट बघण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला करावं लागेल. एक डीमॅट अकाउंटची गरज असते आणि ते पहिला तुम्हाला ओपन करावं लागेल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून डीमॅट अकाउंट ओपन करा. मी डेली ट्रेड करतोय, ते सगळे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पाहायला मिळतील. आता महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे टेक्निकल अनालिसिस. याचा हाय जर बघितला तर 32 रुपयाचा आपण ऑलरेडी बघितला होता, पण एक रॅली स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्या की 2020 मध्ये कोविड नंतर थोडंसं अप ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला, पण पुन्हा हा खाली आला होता. याने जो लो इथे बनवला होता तो अप्रॉक्सिमेट 8 रुपयाचा होता, पण परत एक पुलबॅक आला 10 रुपयापर्यंत. हा स्टॉक परत एक अप ट्रेंड होता आणि हा कंटिन्युअसली वर जाताना आपल्याला पाहायला मिळाला, जो की डायरेक्ट जाऊन पोहोचला 32 रुपयाला. इथे 10 रुपयाची लेवल आपल्याला पाहायला मिळते. पण सध्या एक पॅटर्न मी तुम्हाला दाखवतोय आणि एक सपोर्ट लेवल पण मी तुम्हाला दाखवतो. ही महत्त्वाची सपोर्ट लेवल आहे, जी आहे 16 ते 17 रुपयांची. ही लेवल विसरू नका. आणि पुन्हा मी झूम करून थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण हा स्टॉक आज का निवडला याचं सुद्धा महत्त्व तुम्हाला इकडे पटवून देणार आहे, जेणेकरून अजून चांगल्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. आता एक ट्रेंड लाईन ही ऑलरेडी तुम्हाला दिसते. इकडे एक सपोर्ट तुम्हाला दिसत आहेत. मल्टिपल वेळा या स्टॉकने सपोर्ट इथे घेतलेले आहेत आणि पुन्हा एकदा हा स्टॉक इथेच सपोर्ट घेतोय. अराउंड ही लेवल आहे 19 रुपयाची. 18.50 ते 19 रुपयाच्या आसपास हा स्टॉक इकडे सपोर्ट घेतोय. पुन्हा हा थोडासा मायनर करेक्ट होईल असा माझा अंदाज आहे आणि 18 रुपयाची लेवल इन्व्हेस्ट करण्यासाठी योग्य असेल. तुम्ही तुमचा डिसिजन स्वतः विचार करून घेऊ शकता, कारण हा स्टॉक मी फक्त सांगतोय एज्युकेशन पर्पजसाठी, तुम्हाला नॉलेज मिळावं मी करत असतो. ओव्हरऑल काय तर निगेटिव्ह काही गोष्टी आपण सुरुवातीपासूनच बघत आलेलो आहे, पण पॉझिटिव्ह गोष्टी आता मी तुम्हाला सांगतोय. कंपनी कंटिन्युअसली प्रॉफिट बुक करत आहे, सेल्समध्ये ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. मागचे काही क्वार्टर्स खूप चांगले कंपनीचे गेलेले आहेत. लॉसमध्ये कंपनी नाही, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आणि बघण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर स्टॉक हा ऑलरेडी लो लेवलला आपल्याला मिळतोय, सपोर्ट लेवलला मिळतोय. जी ट्रेंड लाईन मी तुम्हाला ऑलरेडी दाखवली आहे त्या लेवलला तो आहे. तिथून जर तो रिव्हर्स झाला तर आपल्याला चांगले रिझल्ट्स तो देऊ शकतो, खूप कमी रिस्क घेऊन. ऑलरेडी मार्केट थोडंसं बेरिश आहे, बँकांबद्दल खूप सारे इश्यूज सुरू आहेत, तुम्हाला माहितीच आहे. पण तो इश्यू थोडासा ओव्हरकम होताना आत्ता आपल्याला पाहायला मिळतोय, कारण ऑलरेडी जे करेक्शन यायचं होतं ते मेन त्या बँकांमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळालं. पण एखादी न्यूज सुद्धा आता परत पुलबॅक देऊ शकते, एक चांगली रॅली देऊ शकते शॉर्ट लेवलला, आणि छोटे मोठे टार्गेट देऊन आपण बाहेर पडू शकतो. पण अजून एक गोष्ट मी महत्त्वाची तुम्हाला सांगेन, मी लॉंग टर्मसाठी या अशा स्टॉकचा विचार करत नाही. हा पेनी स्टॉक आहे, मल्टीबॅगर होईल असं मला बिलकुल वाटत नाही. हां, डबल होऊ शकतो, थोडेफार चांगले रिटर्न देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आपण 17-18 रुपयाला इन्व्हेस्टमेंट केली, तो 32-34 रुपये ठीक आहे. जो ऑलरेडी त्याने हाय बनवला होता तो ब्रेक करू शकतो, डबल होऊ शकतो. पण अनेक पटीने वाढेल आणि लगेच तो डबल पण होईल हे सांगता येत नाही. दॅट्स वाय जर स्विंग ट्रेडिंगचा आपण याचा विचार केला तर खूप चांगला स्टॉक आहे, लेवल्स खूप चांगले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट, जरी हा थोडाफार खाली आला, करेक्ट झाला, तरी घाबरण्याची गरज नाही, कारण कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. आणि बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला माहितीच आहे, बुडाली तरी सरकार आहे, त्याला बुडू देणार नाही. एक बेसिक लेवलला विचार केला आणि एक लेमॅनच्या भाषेत विचार केला तर मी तुम्हाला सांगतोय. जाता जाता नेहमीप्रमाणे आम्हाला ॲप्रिशिएट करण्यासाठी व्हिडिओला लाईक करून शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.